आता काळजी नको महिन्याच्या खर्चाची. साईनाथ मल्टीस्टेट मध्ये मिळेल रुपये 1 लाखाच्या ठेवीवर 1000 रुपयांची पेन्शन दर महिन्याला. साईनाथ मल्टीस्टेट. संपर्क 8349 50 51 21. आणि म्हणून लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यासाठी ज्या ज्या योजना आम्ही केल्यात, लाडकी बहीण योजना ही सुपरहिट झाली. माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात 1500 रुपये. तेव्हा विरोधकांनी टिंगल केली, आरोप केले, तुम्ही काय विकत घेताय का, काय भीक देताय का, कोर्टात गेले. पण मी तेव्हा माझ्या लाडक्या बहिणींना सांगितलं की तुम्ही या सावत्र दुष्ट भावांना बरोबर लक्षात ठेवा. निवडणुकीमध्ये ज्यांनी या योजनेमध्ये खोडा घातला होता, त्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांना चांगला कोल्हापुरी जोडा दाखवला आणि चारी मुंड्याचीच झाले. महायुतीचं सरकार आलं. आज टीम आमची तीच आहे. देवेंद्रजी, मी आणि अजित दादा आम्ही काम करतो. आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. पद वर खाली होत असत, परंतु आपलं जे काही नाळ सर्वसामान्य लोकांची जुळली आहे ती कधी तुटू शकत नाही. मी जेव्हा चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री होतो तेव्हा लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत, मी डीसीएम आहे. मी आता म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. सर्वसामान्य माणसाला समर्पित हे काम आपण करतो. आणि म्हणून ज्या सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या जन्माला त्यांना 1500 रुपयाची काय किंमत कळणार. मी पाहिले गरिबी, मी पाहिले माझी आईची तकमक, तिच्या डोळ्यातल्या भावना, कसं घर चालवायचं, कसं काटकसर करायची, पत्नीला पाहिलंय मी. आणि म्हणून जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादा आणि देवेंद्रजींना सांगितलं की यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो, मग सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आपण बदल घडवणाऱ्या योजना आणल्या पाहिजे. म्हणून आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा तुमच्या या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून लाडकी बहीण योजना किती विरोधकांनी खोटं नाटक पसरवलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही.